तर मित्रांनो, आज आपला दौरा निघालाय टाकरखेड्याचे जायला. मग काय, इकडे परूची चाबी घेतली, उन्नीला घेतला आणि निघालो टाकरखेड्याचे जाण्यासाठी. नानपूर येथून लेफ्ट घेतला आणि पुढे निघालो. कसलाही टाइमपास न करता श्री समर्थ लालूजी महाराज यांची नगरी म्हणजेच टाकरखेडा येथे पोहोचलो. प्रवेशद्वारातून मंदिराच्या आतमध्ये आलो तर श्री समर्थ लालूजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम चालू होते. त्यासोबत 27 ऑगस्टला म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी ठीक 1:55 महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि यासाठी हजारो भाविकांची गर्दी सुद्धा होणार आहे. आणि सकाळी काल्याचे कीर्तन सुद्धा आयोजित केले आहे, ज्यामध्ये हरिभक्त परायण तुकाराम बाबा सकारामपूरकर यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन होणार आहे. अशाच प्रकारे संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन सुद्धा केले आहे. अशी संपूर्ण माहिती मला मंदिराचे पुजारी नितीन महाराज आणि मंदिराचे पालखी प्रमुख स्वप्नील दादा यांनी दिली. आणि ज्यांनी लालूजी महाराज हयातीत असताना लालूजी महाराजांसमोर कीर्तन केले असे कीर्तनकार माधव महाराज यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली आणि त्यांनी घालवलेला महाराजांसोबतचा टाइम आणि आठवणी आम्ही ताज्या केल्या. मग तुम्ही पण या नारळी पौर्णिमेला महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या. तर याचा संपूर्ण व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूबवर सर्च करा टेक्चर ब्लॉग आणि व्हिडिओ बघून घ्या. जर तुम्हाला युट्यूब चॅनलची डायरेक्ट लिंक पाहिजे असेल तर बायो मध्ये दिली आहे. आणि असेच मिनी ब्लॉग बघण्यासाठी आताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या. शेवटी फक्त एकच म्हणतो, ना चिंता रहे ना भय, बोलो श्री लालूजी महाराज की जय.